राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंढरपुरात शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत सरकारी अटी रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। आंदोलनाची तीव्रता वाढताच उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे आणि तहसीलदार चंदनगोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला। मंत्र्यांनी येत्या 2 ते 3 दिवसांत या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली। मात्र केवळ तोंडी आश्वासनावर समाधानी नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे। राज्य सरकारमधील जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याबाबत ठोस घोषणा करावी, अन्यथा अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे। कर्जमाफीचा निर्णय कागदावर दिलासादायक वाटत असला तरी अटींच्या गुंतागुंतीमुळे सामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। ऐन हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या असंतोषामुळे सरकार पुढे कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। वैभव कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर, महाराष्ट्र टुडे न्यूज।